नमस्कार. श्री स्वामी समर्थ श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. ओम नमः शिवाय. आजचा व्हिडिओ असा आहे की हरितालिका पूजा कोणी व कसे करावे, मग त्या पूजेचे काय महत्त्व आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हरितालिका पूजा आहे 6 सप्टेंबर 2024, वार शुक्रवार. या दिवशी भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी हे व्रत केल्यास आपली मनोरथ म्हणजे आपली इच्छा पूर्ण होते. तर मग हे व्रत कोणी कोणी करू शकता. हे व्रत लग्न झालेल्या महिला म्हणजेच की सौभाग्यवती असलेल्या महिलांनी हे व्रत केल्याने ज्या पण काही इच्छा असतील त्या महिलांच्या इच्छा पूर्ण होतात आणि सौभाग्य वाढते. त्यामुळे मग ही पूजा केली जाते. तर मग त्यासाठी दिवसभर उपवास करायचा आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त कुमारिकेने हे व्रत करू शकतात. म्हणजेच की कुमारिकांना चांगला वर मिळावा यासाठी कुमारिकेयांनीही हे व्रत करून पूजा वगैरे करू शकतात. तर मग कशा प्रकारे पूजा करायची आहे, तर मग एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे आणि त्याच्यावर मग वाळूची पिंड बनवायची आहे. तुमच्या इकडे जर तशा प्रकारे ज्या प्रकारे पूजा केली जाते त्या प्रकारे तुम्ही करू शकता. चौरंग किंवा पाट घेतल्यानंतर लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि त्याच्यानंतर हरितालिका घेऊन यायची आहे आणि फळं भेटली तुम्हाला तर 5 फळं घ्यायची आहेत आणि जी पानं वगैरे असतात ती पानं गोळा करायची आहेत. प्रत्येकी 5 किंवा 7, 11 तर तुमच्या इकडे जेवढे घेत असतील तेवढ्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. मग ह्या पूजेचा मुहूर्त असा आहे की काही भागांमध्ये सकाळी पूजा केली जाते आणि काही भागांमध्ये 4 नंतर पूजा केली जाते. म्हणजे की संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस ही पूजा मांडली जाते. तर तुमच्या इकडे ज्या पद्धतीने सकाळी पूजा मांडत असतील तर तुम्ही सकाळी मांडू शकता किंवा संध्याकाळी पूजा मांडत असतील तर संध्याकाळी. पण त्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे आणि मग 5 फळं घ्यायची आहेत, विड्याची पानं घ्यायची आहेत, खारीक, खोबरं, बदाम हे सगळं पूजेमध्ये मांडायचं आहे आणि मग पिवळं फूल आणि पांढरं फूल आणि बेलाची पानं आवर्जून तुम्ही शंकराच्या पिंडीवर व्हायची आहेत. म्हणजे जे पण काय महिला आहेत सौभाग्यवती महिला त्यांचं सौभाग्य वाढण्यासाठी ही पूजा केली जाते असे म्हणतात. आणि मग ज्या कुमारिका मुली वगैरे आहेत त्यांना चांगला वर मिळण्यासाठी पण हा उपवास करतात आणि पूजा मांडतात. त्यामुळे मग हे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते आणि शुभकारक, लाभदायक मानले जाते. तर तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा हे व्रत केल्याने इच्छा पूर्ण होते. आणि मग त्यानंतर मग हरितालिका पूजा मांडून झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे जवळपास मंदिर किंवा पुस्तकाचं जर ठिकाण असेल तर तिथे तुम्हाला सहज बाजारात उपलब्ध होईल की हरितालिका पूजेचं पुस्तक. तर मग त्यामध्ये पूर्ण कथा असते, हरितालिकेची कथा. ती कथा पूर्ण वाचन करायची आहे आणि त्यानंतर मग शंकराची आरती करायची आहे. आरती वगैरे झाल्यानंतर तुम्ही जे पण काय उपवासाचं बनवलं असेल तर ते उपवासाचं ठेवायचं आहे किंवा दूध ठेवलात तरी चालेल, फळ ठेवा किंवा उपवासाचा अजून काय बनवलं असेल गोड पदार्थ तर खीर वगैरे ठेवू शकता तुम्ही. आणि पूजा झाल्यानंतर ओम नमः शिवाय या नामाचा जप करायचा आहे. 108 वेळा जप तुम्ही करू शकता. तर काही महिलांना जप करायला जास्त वेळ बसायला त्रास होतो तर त्या महिलांनी मोबाईलवर जरी जप लावला तरी चालेल. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करायचा आहे. मग हे अशा प्रकारे पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, तुम्ही जे पूजेमध्ये साहित्य वापरले आहे, पानं, फुलं वगैरे फळं, तर मग त्या फळांचं, पानांचं मग काय करायचं की ते उत्तर पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तसेच मग जे फुले, पानं वगैरे घेतल्यात ते एखाद्या नदीत वगैरे सोडून म्हणजे विसर्जित करायचे आहेत. मग त्यानंतर विसर्जन झाल्यानंतर तुमच्या ह्या पूजेचं जे पण काय म्हणजे फळ मिळतं असे म्हटले जाते. त्यामुळे ही पूजा 6 सप्टेंबरला आहे, वार शुक्रवार. त्यामुळं मग ही पूजा आवर्जून करा. जी पण काय कुमारिकेची किंवा सौभाग्यवती महिलांची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होते. त्यामुळे हा दिवस जर मग आला असेल तर ह्या दिवशी तुम्ही ही पूजा नक्की करा. तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा
आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. आणि तुमच्या इकडे ज्या पद्धतीने पूजा केली जाते त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता. तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपला. तर परत एका व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.